वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथून ज्येष्ठ नागरिकाचं अपहरण करून दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अहिल्यानगर पोलिसांनी थरारक पाठलाग करत अटक केली आहे। स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि MIDC पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत 2 आरोपींना जेरबंद करण्यात आला आहे। अपहरित ज्येष्ठ नागरिकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। तर ही धक्कादायक घटना या ठिकाणी समोर आलेली आहे। एका ज्येष्ठ नागरिकाचं अपहरण केलं जात होतं, मात्र त्याच वेळेला पोलिसांनी अशा पद्धतीने थरारक असा पाठलाग करून या अपहरणकर्त्यांना पकडलेला आहे आणि त्यानंतर या दोन्ही आरोपींना घेऊन येताना पोलीस आपल्याला दिसून येत आहेत। रिसोडमधून या ज्येष्ठ नागरिकाचं अपहरण केलं जात होतं, मात्र पोलिसांना याची माहिती मिळाली आणि दरोडा टाकणाऱ्या या सराईत गुन्हेगारांना अहिल्यानगर पोलिसांनी पकडलेला आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी साहेबराव कोकणे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। साहेबराव, नेमकं कशा पद्धतीने या अपहरणकर्त्यांना पकडलेलं आहे आणि काय घडलं होतं यावेळेला? या सगळ्या प्रकरणामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये रिसॉर्ट येथे एका ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण झाले होते अशी बातमी तिथल्या स्थानिक पोलिसांनी अहिल्यानगर पोलिसांना दिली होती। त्यावेळेस हे पोलीस जे आहे अहिल्यानगरचे हे सतर्क झाले होते। त्याच्यामध्ये लग्नामध्ये एक फसवणुकीचा गुन्हा प्रकार उघडकीस आला होता आणि त्याच्यामध्ये आपण अडकतो की काय असं त्यांना वाटत होतं आरोपींना। त्यामुळे त्यांनी तिथं स्थानिक नागरिक जो होता त्याचं अपहरण केलं होतं आणि त्याचं अपहरण करून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत होते। त्यानंतर स्थानिक जे पोलीस अधिकारी जे आहेत तर त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी केली असता हे आरोपी घेतल्याच्या सीसीटीव्हीमध्ये समजलं होतं आणि त्या सीसीटीव्हीमध्ये त्यांची जी गाडी जी आहे आरोपींची ती गाडी त्याच्यामध्ये आली होती आणि त्या गाडीचा क्रमांक आणि आरोपींचा चेहरा रूपरेखा जे आहे तिथल्या स्थानिक पोलिसांना सांगितलं होतं। त्यानंतर स्थानिक पोलिसांनी MIDC आणि इथले पोलीस जे आहेत पोलीस अधीक्षक अहिल्यानगरचे त्यांना हे कळवलं होतं आणि LCB स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका MIDC पोलीस यांनी संयुक्त ही कारवाई केली आहे आणि अहिल्यानगरच्या बायपासला या आरोपींना अटकलेले आहे। त्यांच्याबरोबर जे अपहरण केलेला व्यक्ती होता त्याचंही सुटका केलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये अजून तपास पोलीस करत आहेत। बरोबर आहे साहेबराव, त्यामुळे आता नेमकं काय काय समोर येतं ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी आहे। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दुय्यम निबंधक रवींद्र तारूच्या कोठडीत 3 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। रवींद्र तारू यांच्याकडून अधिक तपासासाठी 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पौंड कोर्टामध्ये आज त्यांना हजर करण्यात आलं होतं। तर दुसरीकडे अमेरिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांची चौकशी आणि जबाबही घेतला जातोय। पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड स्वतः दिग्विजय पाटील यांची चौकशी करतायत। तारू या आरोपींना 4 दिवस PCR मान्य कोर्टाने वाढवून दिलेली आहे। 19 पर्यंत एक्सटेंडेड PCR मध्ये आहे। आज दिग्विजय पाटील सुद्धा चौकशीला हजर राहिले होते। 38 दिवस ते येत नव्हते, पण आज अखेर त्यांना यावं लागलं। आज सकाळपासूनच दिग्विजय पाटील यांचं या गुन्ह्यामध्ये जबाब घेण्याचं काम सुरू आहे। कसून चौकशी सुरू आहे, गुन्ह्याचा तपास सुरू आहे। त्यानंतर बातमी आहे बीडमधून। बीडच्या शिरूर कासार शहरात खासगी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 13 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय। नातेवाईकांनी हा आरोप केला आहे आणि त्यानंतर ते आक्रमक झाले। शिरूर शहरातील मुख्य चौकामध्ये ठिय्या करत संतापही व्यक्त केलाय। तसंच तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलंय। संस्कृती संजय बारगजे या 13 वर्षांच्या चिमुकलीला उलटीचा त्रास होत असल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र डॉक्टरांनी योग्य निदान करून उपचार न केल्यानं 3 नोव्हेंबर रोजी या मुलीचा मृत्यू झाला। डॉक्टर विरोधात तक्रार देऊन सुद्धा या प्रकरणामध्ये 1 महिना होऊन देखील आम्हाला न्याय मिळाला नाही असं म्हणत मुलीच्या आई वडिलांनी धरणे आंदोलन सुरू केलं। संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी मुलीच्या आई वडील आणि नातेवाईकांनी केली आहे।